बाप्पाच्या मनाची चाहूल लागली की घराघरात आनंद, उत्साह आणि भक्तीचं सुंदर वातावरण निर्माण होतं. या शुद्ध प्रसंगी आपल्या घरचं अंगण अधिक आकर्षक दिसावं म्हणून सुंदर रांगोळी आणि फुलांच्या डेकोरेशनची खास कल्पना घेऊन मी आज आलेली आहे. चला तर मग बाप्पांचं मनापासून स्वागत करूया सुंदर सजावटीने आणि भक्तिभावाने. बाप्पा येणार अंगणात, आनंदाच्या लाटा उसळणार, रांगोळीच्या रंगांनी आणि फुलांच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या इथे मी पाईप क्लीनर घेतलेले आहेत. याला पाईप क्लीनर असं म्हणतात आणि हे 100च्या पॅकमध्ये येतं. कमी जास्ती पण मिळतं तुम्हाला, पण मी या इथे 100चा एक पूर्ण पॅक घेतलेला आहे लाल रंगाचा. तर या इथे तुम्ही बघू शकता मी आधी एक पाईप क्लीनर घेतलेला आहे आणि त्याला हाफ फोल्ड करून घेतलेला आहे. असं आपल्याला 2 पाईप क्लीनर करायचे आहेत ज्यांना आपल्याला हाफ फोल्ड करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी हे 2 असे तयार केलेले आहेत आणि आता आपल्याला या दोघांना इंटरलॉक करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा पद्धतीने करते आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे एकमेकांमध्ये असं या पद्धतीने टाकून आपल्याला छान फसवून घ्यायचं आहे आणि त्याला ट्विस्ट करायचं आहे. 1 किंवा 2 ट्विस्ट तुम्ही करून घ्या आणि या पद्धतीने त्याला मोडून एका बाजूने करून घ्या. तर या पद्धतीने आपल्याला 4 अशा लाईन्स मिळालेल्या आहे. तर याला तुम्ही या पद्धतीने छान प्रेस करून स्ट्रेट करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला बोटाच्या सहाय्याने याला या पद्धतीने आपल्याला असे कर्व द्यायचे आहेत. याच्यामध्ये तार असल्यामुळे हे इझिली बेंड होऊन जातं. तर या पद्धतीने आपल्याला 2 बाजूने एका बोटाने या पद्धतीने बेंड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला दुसरं एक पाईप क्लीनर घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला 2 लागणार आहेत. तर या पद्धतीने आपण याला सुद्धा हाफ फोल्ड करून घेतलेला आहे आणि हाफ फोल्ड करून आपल्याला सेंटर पार्ट मिळालेला आहे त्याला आपण कट करून घेतलेला आहे आणि कट केलेले 2 भाग आपल्याला मिळालेले आहेत. तर या पद्धतीने आपण त्यांनासुद्धा हाफ फोल्ड करून घेतलेलं आहे आणि प्रेस करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला एका पाईप क्लीनरने 2 आपल्याला असे फोल्ड्स मिळालेले आहेत. तर आपल्याला असे 4 लागणार आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की मी 2 घेतलेले आहेत पाईप क्लीनर, त्यांना सेंटरमधनं कट करून या पद्धतीने फोल्ड केलेले आहेत. तर असे आपल्याला 4 पार्ट्स मिळालेले आहेत. आणि आता आपल्याला हे 4 पार्ट्स आपल्याला आपल्या त्या बनवलेल्या पाकळीमध्ये आपल्याला फसवत जायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपण जिथनं कर्व केलेलं होतं त्या बाजूला आपल्याला हे लाईन्स आपल्याला फसवायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता की मी कसं हे फसवलेलं आहे आणि यालासुद्धा आपल्याला ट्विस्ट करून एक फोल्ड करून घ्यायचं आहे, असं टर्न करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला सेम पद्धतीने करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान फसवून घ्यायचं आहे आपल्याला खाली त्याला आणि असं एक फोल्ड त्याला द्यायची आहे. तर या पद्धतीने आपली एक बाजू झालेली आहे, दोन्ही बाजू झालेल्या आहेत. आता आपल्याला परत एक कर्व द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी कसं कर्व दिलेलं आहे. दोन्ही बाजूला एका बोटाने या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला तीच प्रोसेस फॉलो करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला फसवून घ्यायचं आहे आणि त्याला एक कर्व म्हणजे एकदा त्याला गोल फिरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला बाजूला जी आपली एक लाईन दिसत आहे, म्हणजे जी पाकळीची एक बाजू दिसत आहे, तिला आपल्याला सरळ असं या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यांना नीट एक अशी आपली लाईन्स अशी पकडून घ्यायची आहे आणि नीट पकडून त्याला या पद्धतीने आपल्याला एक पाकळीचा असा शेप देऊन द्यायचा आहे आणि खालच्या बाजूला जे आपले उरलेले आहेत त्यानेच आपल्याला छान असं टाईट त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला असं फिरवून छान टाईट
त्याला बनवून घ्यायचं आहे, म्हणजे ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला एक फूल तयार करायला आपल्याला 5 पाकळ्या लागणार आहे. तर या पद्धतीने मी 5ही पाकळ्या बनवून घेतलेल्या आहे. आता आपल्या 5ही पाकळ्या तयार झाल्यानंतर आपल्याला फुलांच्या मध्ये असणारे पोलन्स आपल्याला बनवून घ्यायचे. तर या इथे मी विकत घेतलेले हे पोलन्स आहेत. तर आणि ही जे त्याची दांडी होती ती ग्रीन कलरची होती, त्यामुळे या पद्धतीने मी रेड कलरचं पाईप क्लीनर त्याला गुंडाळून घेतलेलं आहे. तर माझ्याकडे हे छोटं कट केलेलं होतं म्हणून मला इथे 2 लागलेले आहेत. तुमच्याकडे लांब असेल तर तुम्ही एकच पाईप क्लीनर या पद्धतीने छान घट्ट असं फिरवून घ्या त्याच्या भोवती. त्याला छान कवर करून घ्या ग्रीन लाईनला आपल्या, आणि या पद्धतीने आपलं हे पोलन तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला यात लागलेले सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते तुम्ही त्या लिंकवरनं परचेस करू शकता. आता आपल्याला या जास्वंदाच्या फुलाला रियल लूक यावा त्यासाठी मी या पद्धतीने ब्राऊन कलरचं वॅक्स क्रेयॉन घेतलेला आहे आणि पाकळ्यांना थोडा तो घासून घेतलेला आहे. त्याने अगदी तुम्हाला रियल लूक येईल. आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या सगळ्या पाकळ्या तयार झालेल्या आहे. आता आपल्याला हॉट ग्लू गन वापरायची आहे. तर या पद्धतीने आपण ग्लू लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ग्लूची क्वांटिटी मी किती कमी घेते आहे, कारण खूप जास्ती तुम्ही प्रेस केला आणि खूप ग्लू आलं तर त्यांनी आपलं फुलाचं लूक बिघडू शकतं. त्यामुळे तुम्ही अगदी कमी प्रमाणातच ग्लू वापरा. हे आरामात स्टिक होतं, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि 3 पाकळ्या आपल्या स्टिक झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पोलन आधीच आपल्याला छान तिथे ग्लू लावून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेल्या 2 पाकळ्या आपल्याला लावायच्या आहेत. तर तुम्ही ते बघू शकता मी 4ही पाकळ्या लावून घेतलेल्या आहेत. अगदी 2 मिनटं लागतात, 1 मिनटं लागतो त्याला सुकायला ग्लूला आपल्या, आणि फटाफट आपलं फूल तयार होतं. तर आता आपली जी फुलाची पाकळी आहे यामध्ये बराच गॅप दिसतो आहे तुम्हाला. तर या पद्धतीने खालच्या बाजूने प्रेस करून आपल्याला दोन्ही बाजूला ही शेवटली पाकळी आपल्याला स्टिक करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी ग्लू खाली लावलेला आहे आणि एका बाजूच्या पाकळीला लावून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने एका बाजूला आधी छान आपल्याला तिला चिपकू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरीसुद्धा बाजू या पद्धतीने चिपकवून घ्यायची आहे. आणि अशाच प्रकारे मी 5ही फुलं या इथे तयार करून घेतलेले आहेत. आणि मला छोटाच हार हवा होता त्यामुळे मी 5 फुलांचा हार तयार केलेला आहे. जर तुम्हाला याच पद्धतीने 7 फुलांचा 21 फुलांचा असा मोठा हार तयार करायचा असेल तर तुम्ही सेम या पद्धतीने तयार करू शकता. आता आपल्याला याला मागच्या बाजूने सुद्धा छान क्लीन असा लूक यावा म्हणून मी ग्रीन पाईप क्लीनरने त्यालासुद्धा छान हे लावून घेतलेलं आहे. आणि हे जे आपले एक्स्ट्रा असलेले पार्ट्स आहेत ते आपण कट करून घेतलेले आहेत. आणि या पद्धतीने आपलं फूल छान स्ट्रॉंग बनावं आणि ते निघू नये म्हणून मी ग्रीन कलरने, आणि त्याला लूक पण सुंदर येतो त्यामुळे मी ग्रीन कलरचं पाईप क्लीनर इथे यूज केलेलं आहे. आणि या पद्धतीने ग्लू गनच्या सहाय्याने आपल्याला ते सुद्धा छान गोल असं स्टिक करून घ्यायचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी ज्याही वस्तू वापरल्या आहे या सगळ्या वस्तूंची तुम्हाला लिंक मिळून जाईल, तुम्ही तिथनं परचेस करू शकता. तर या पद्धतीने आपले 5ही फूल तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता अगदी रियल हे फूल दिसतात, खूप सुंदर दिसतात. तुम्हीसुद्धा यावर्षी हे नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही. तर या पद्धतीने आपले 5ही फूल तयार झालेले आहेत. आता आपल्याला याची माळ बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला या माळ बनवायला व्ही शेप हवा असतो. तर 2 बाजूला आपले 2 फुलं असणार आहेत, एका बाजूला 2 आणि दुसऱ्या बाजूला 2. तर या पद्धतीने आपल्याला फूल अरेंज करायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता एका फुलाच्या 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला एक पाकळी या पद्धतीने फसवून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला याला छान घट्ट असं छान एखाद्या स्ट्रॉंग चांगल्या धाग्याने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला शिवूनसुद्धा दाखवलेलं आहे.
या पद्धतीने छान शिवून घ्या तुम्ही त्याला आणि स्ट्रॉंग असं शिवायचं आहे आपल्याला. आणि या पद्धतीने आपल्याला त्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. तर या बाजूने 2 फूल आपले तयार झालेले आहेत. या पद्धतीने याच पद्धतीने आपल्याला त्या बाजूचे सुद्धा 2 फूल आधी शिवून घ्यायचे आहेत. आणि हे 4ही फूल असे तयार झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूच्या फुलाला शिवायचं आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी दुसऱ्या बाजूचे सुद्धा फुलं या पद्धतीने शिवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ही खालच्या बाजूची एक फूल हा जो खालच्या बाजूचा एक फूल उरलेला आहे तो शिवायचा आहे. तर आपल्याला व्ही शेप हवा आहे म्हणून आपल्याला एक पाकळी जी आहे ती मध्ये सोडायची आहे आणि आजूबाजूच्या या 2 पाकळ्या या पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही ते बघू शकता. ह्या स्टेपमध्ये तुम्ही थोडं काळजीने काम करा म्हणजे आपलं हार खूप छान तयार होईल. तर या पद्धतीने मी आपले 5ही फुलं छान शिवून घेतलेले आहेत. आता वरच्या बाजूला आपल्याला अडकवायला मोतीने या इथे मी छान असं तयार केलेलं आहे. वरची बाजू तुम्ही पूर्ण गोल तयार करू शकता किंवा तर मी या पद्धतीने ज्या पद्धतीने मी तयार केलेलं आहे या पद्धतीने सुद्धा तयार करू शकते. मी दोन्ही बाजू वेगवेगळ्या तयार केलेल्या आहे. त्या बाजूला एक छोटं राऊंड आणि या बाजूला एक छोटं राऊंड असं तयार केलेलं आहे. जर तुम्हाला पूर्ण एक असं गोल राऊंड तयार करायचं असेल तसंसुद्धा तुम्ही करू शकता आणि आपला हार त्यानंतर तयार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता त्यालासुद्धा आपल्याला छान पक्क शिवून आणि नंतर आपल्याला त्याला छान गाठ मारून घ्यायची आहे जेणे की आपलं फूल आणि हार अगदी स्ट्रॉंग हवं म्हणजे ते पडायला नको किंवा तुटायला नको. त्यासाठी आपल्याला छान स्ट्रॉंग धाग्याने आपल्याला त्याला शिवून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला हार तयार झालेला आहे. तर यावर्षी बाप्पांच्या गळ्यात घालायला हा हार नक्की तुम्ही तयार करू शकता. आणि याच पद्धतीने 2 हार तयार केले तर आपल्याला महालक्ष्म्यांच्या सुद्धा कामी येऊ शकतात हे हार. तर या पद्धतीने आपला हार तयार झालेला आहे जास्वंदाच्या फुलाचं. हे अगदी रिअल असं वाटत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि या वेळेला असं काहीतरी नवीन तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहायला आवडेल हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.